हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपला थर्ड लेसन पाहतोय, प्लॅनेट्स अँड द स्टार्स. हा यातला चौथा व्हिडिओ आहे, फोर्थ व्हिडिओ आहे. यापूर्वीचे 3 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि याचा एक्सरसाइज सुद्धा अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही संपूर्ण लेसन समजून घेऊ शकता. आता लेट्स अंडरस्टँड, समजून घेऊया. हा जो आहे फेजेस ऑफ मून, हा जो पार्ट आहे तो मी यापूर्वी समजावून दिलेला आहे. आता आपण त्याच्या पुढे जाऊया. द मून इज अ सॅटेलाइट ऑफ द अर्थ. चंद्र हा पृथ्वीचा सॅटेलाइट आहे, म्हणजे उपग्रह आहे. वी यूज द मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ टू मेजर द टाइम पिरियड ऑफ अ मंथ. बघा, आता आपण चंद्राचा उपयोग एका महिन्याचा कालावधी मोजण्यासाठी सुद्धा करतो. ॲज द मून रोटेट्स, the side facing the sun is illuminated and side facing away from the sun is dark. म्हणजे जेव्हा चंद्र रोटेशन करत असतो, स्वतःभोवती फिरत असतो, तेव्हा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, जसा सूर्याच्या बाजूचा भाग जो आहे तो कसा असतोय, त्या ठिकाणी साइड इज इल्युमिनेटेड कसा असतोय, प्रकाशित असतोय. चंद्राचा जो भाग आहे सूर्यासमोरचा की ज्याच्यावर प्रकाश पडतो तिथं प्रकाशित असतो, आणि सूर्यापाच्या दुसरा जो भाग आहे त्याची विरुद्ध जी बाजू आहे त्या ठिकाणी अंधार दिसतोय आपल्याला. द मून टेक्स अप्रॉक्सिमेटली सेम अमाऊंट द टाइम टू रोटेट अराउंड इट सेल्फ अँड रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. म्हणजे चंद्राला स्वतःभोवती फिरण्यासाठी आणि पृथ्वीभोवती फिरण्यासाठी जवळपास सारखाच टाइम लागतो. दिस इज वाय ओनली सर्टन पार्ट ऑफ द मून इज विजिबल फ्रॉम द अर्थ. म्हणजे आपल्याला चंद्राचा विशिष्ट भागच पृथ्वीवरून दिसत असतो. सिन्स द मून ऑर्बिट द अर्थ, द पोझिशन ऑफ द मून ॲज सीन फ्रॉम द अर्थ इज ऑलवेज चेंजिंग. म्हणजे चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा चंद्राचं जे स्थान आहे, पोझिशन आहे, त्याची जी जागा आहे ती नेहमी बदलत असते, असे या ठिकाणी सांगितले. वी सी द शेप ऑफ द इल्युमिनेटेड पार्ट्स ऑफ द मून चेंजिंग एव्हरी डे. दोज शेप्स आर कॉल्ड लुनर फेजेस. बघा, म्हणजे चंद्राचा जो आकार आहे, पार्ट्स ऑफ द मून चेंजिंग एव्हरी डे, दररोज बदलत असतो, त्या शेप्सला काय म्हणतात, लुनर फेजेस, चंद्रकला असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, त्याला चंद्रकला असं म्हणतात. बघा, तर या ठिकाणी बघा फेजेस ऑफ द मून दिलेले आहेत, आहे का. हा फुल मून आहे, पौर्णिमा. हा आहे न्यू मून, आहे की नाही. हा 4th डे असावा, हा 8th डे असावा. म्हणजे फुल मून पासून न्यू मून पर्यंत असा चंद्र छोटा 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 होत जातोय. पुन्हा न्यू मून पासून असा पुन्हा मोठा 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 होत जातोय. ओके, आता पुढे म्हणले बघा, ऑब्झर्व द डायग्राम अबव. वरील आकृतीचं निरीक्षण करा. फ्रॉम इट यू विल अंडरस्टँड दॅट नो मॅटर व्हॉट द पोझिशन इज, हाफ ऑफ द मून इज ऑलवेज इल्युमिनेटेड. बघा, आता चंद्राचा अर्धा भाग काय म्हटलं या ठिकाणी, स्थिती कुठलीही असली तरी चंद्राचा अर्धा भाग कसा असतोय, प्रकाशित असतोय, जो सूर्याच्या विरुद्ध बाजूला आहे तो. हावेवर व्हेन व्ह्यू फ्रॉम द अर्थ, पण जेव्हा आपण पृथ्वीवरून पाहतो, वी डू नॉट सी द एंटायर इल्युमिनेटेड पार्ट. बघा, चंद्राचा अर्धा भाग नेहमी प्रकाशितच असतो, पण जेव्हा आपण पृथ्वीवरून पाहतो तेव्हा आपल्याला चंद्राचा प्रकाशित भाग, संपूर्ण प्रकाशित भाग दिसत नाही. का दिसत नाही बघा, कळेल आपल्याला पुढे. वी कॅन सी ओनली अ सर्टन पार्ट ऑफ इट. आपण त्याचा अगदी निश्चित असा ठराविक भागच पाहू शकतो. फ्रॉम द न्यू मून टू द फुल मून द इल्युमिनेटेड पार्ट ऑफ द मून इज सीइंग इन्क्रीजिंग. न्यू मून म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत, फुल मून पर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग इन्क्रीजिंग म्हणजे मोठा मोठा होत जातो. दिस पिरियड इज कॉल्ड शुक्ल पक्ष. याला काय म्हणतात, शुक्ल पक्ष. चंद्र मोठा मोठा होत जातो शुक्ल पक्षामध्ये. अँड इट इज अ पिरियड ऑफ वॅक्सिंग मून. आणि याला काय म्हणायचं, ह्या पिरियडला वॅक्सिंग मून. काय म्हणायचं, ह्या पिरियडला वॅक्सिंग मून म्हणायचं. याला शुक्ल पक्ष म्हणायचं. फ्रॉम द फुल मून टू द न्यू मून. आता फुल मून झाला, पौर्णिमा झाली की अमावस्येपर्यंत इल्युमिनेटेड पार्ट जो आहे तो डिक्रीजिंग म्हणजे लहान लहान होत जातो.
दिस पिरियड इज कॉल्ड कृष्ण पक्ष, याला कृष्ण पक्ष असं म्हणायचं. अँड दिस इज पिरियड इज कॉल्ड वॅनिंग मून. कृष्ण पक्ष म्हणजे छोटा छोटा होत जातोय चंद्र, आणि शुक्ल पक्षामध्ये काय होत जातोय, मोठा मोठा होत जातोय. कळलं? मोठा मोठा होत जातो त्याला काय म्हणायचं, वॅक्सिंग मून. आणि चंद्र छोटा छोटा होत जातो त्याला म्हणायचं वॅनिंग मून. वी डू नॉट सी द मून ऑन द न्यू मून डे. अमावस्येला आपण चंद्र पाहू शकत नाही. इव्हन दो इट इज इन द स्काय. तरी तो कुठं असतो, आकाशातच असतो, पण तो आपण पाहू शकत नाही. बघा, इन एन्शियंट इंडिया, प्राचीन भारतामध्ये देर वॉज अ लॉट ऑफ प्रोग्रेस इन ॲस्ट्रॉनॉमी. बघा, प्राचीन काळामध्ये ॲस्ट्रॉनॉमीमध्ये म्हणजे खगोलशास्त्रामध्ये फार प्रगती झाली होती. इन दिस स्पेशल मेन्शन मस्ट बी मेड ऑफ वराह मिहिरा. आणि या प्रगतीमध्ये, या संशोधनामध्ये वराह मिहिरा नावाचे जे खगोलशास्त्रज्ञ होते त्यांचा उल्लेख करावा लागेल. ही लिव्ड इन द 6th century बिफोर ख्राइस्ट इरा. म्हणजे खूप वर्षापूर्वी होते, येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 6व्या शतकात होते हे वराह मिहिरा. वराह मिहिरा हॅड नॉलेज ऑफ ॲस्ट्रॉनॉमी. त्यांना खगोलशास्त्राचं ज्ञान होतं. दिस ही इज मेन्शन इन हिज बुक्स. ते त्यांच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे त्यांचं ज्ञान. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे पंचसिद्धांतिका. काय नाव आहे पुस्तकाचं? पंचसिद्धांतिका आणि बृहत संहिता. हे दोन त्यांचे ग्रंथ आहेत. कुणाचे? वराह मिहिराचे. त्यांनी लिहिलेले कशावर? ॲस्ट्रॉनॉमीवर लिहिलेले आहेत. ही डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ द युनिवर्स स्टेटिंग दॅट द अर्थ रिव्हॉल्व सस्पेंडेड इन स्पेस. बघा, त्यांनी काय सिद्ध केलं होतं, त्यांचा काय अंदाज होता की पृथ्वी ही अवकाशात अधांतरी फिरत आहे. पृथ्वी कशावर सुद्धा टेकलेली नाही, कोणी तिला फिरवत नाही, ती स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. ओके, आता वी हॅव स्टडीड दिस इन दिस लेसन. While studying the structure of the solar system, we will learn that the sun is considered to be the center of the solar system and that the planets revolve around it. सूर्य आपण काय पाहिलं? सोलर सिस्टीमचा सेंटर, केंद्रबिंदू कोण आहे? सूर्य आहे. अँड द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड इट. आणि बाकीचे जे 8 प्लॅनेट्स आहेत ते त्याच्याभोवती फिरतात. अजून काय आपण शिकलो? अंडरस्टूड द डिफरन्स बिटवीन प्लॅनेट्स अँड स्टार्स. प्लॅनेट आणि स्टार्स मधला डिफरन्स शिकलो आपण. काय डिफरन्स होता? प्लॅनेट्स हे सेल्फ इल्युमिनेटेड असतात, म्हणजे त्यांना नसतात. प्लॅनेटला स्वतःचा प्रकाश नसतो, स्टार्सला स्वतःचा प्रकाश असतो. अंडरस्टूड द सिक्वेन्स ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम. प्लॅनेटचा सिक्वेन्स कसा आहे सूर्यापासून ते आपण शिकले आहे की नाही? मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून असा. कुड नोट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लॅनेट्स अँड ऑल्सो स्टडीड द कन्सेप्ट ऑफ सॅटेलाइट शिकलो आपण. काय म्हणतात त्याला? ॲस्टेरॉइड्स कशाला म्हणतात ते शिकलो. मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये ॲस्टेरॉइड्स असतात. सॅटेलाइट्स हे प्लॅनेट्स भोवती फिरत असतात. ड्वार्फ प्लॅनेट हे स्वतंत्रपणे सूर्याभोवती फिरत असतात, ते कुठल्या प्लॅनेट भोवती फिरत नाहीत. आणि कमेट्स आपण शिकलो. अंडरस्टूड डे अँड नाईट कन्सेप्ट ऑफ फेजेस ऑफ मून अँड डिफरन्स बिटवीन न्यू मून अँड फुल मून. पौर्णिमा आणि अमावस्येतला फरक सुद्धा आपण शिकलो. याच्या एक्झरसाइजची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. थँक्यू.